महत्वाची बातमी राज्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी घडामोड होतेच आहे। माझ्या सहकारी लाघवी ओम सावंत आपल्या सोबत आहेत। आपण पाहतोय बिहार संदर्भात एक महत्वाची अपडेट येते नीलम, पाहूया आपण टीव्ही स्क्रीनवर काय या सगळ्या संदर्भात महत्वाची बातमी आहे। राघोपूरमध्ये तेजस्वी यादव 893 मतांनी या ठिकाणी पिछाडीवर, तर मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। बिहारमध्ये पुन्हा एनडीए की महाआघाडीचं सरकार या संदर्भात चर्चा आता होऊ लागलेली आहे। राघोपूरमध्ये तेजस्वी यादव हे पहिल्यांदा पिछाडीवर होते, आता मात्र आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महागठबंधन सरकार अशी आता चर्चा होताना दिसतेय। तर या ठिकाणी एनडीए या ठिकाणी आपण पाहतोय आघाडीवरती आहे, तर महागठबंधन यांनी 50चा आकडा सुद्धा या ठिकाणी पार केलेला पाहायला मिळत नाहीये। आपण जर महाराष्ट्रात पाहिलं, मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी या जोडलेल्या होत्या, भाजपकडून या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळतात। तर काही दृश्य सुद्धा समोर येत आहेत। बिहारमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जाते, इथे एक दृश्य पाहूया आपण। जैसा हम सब ने सोचा था वैसा ही हो रहा है। यह अनुमान नहीं, यह जन भावना में परिणत हो गई है। एनडीए की जीत सुनिश्चित है और हम सब आनंदित हैं। लेकिन मैं निश्चित तौर पर कहूंगी कि सीता मैया और लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।